सो द नेक्स्ट क्वेश्चन इज आपल्याकडे टेबल आहे सेल्स पर्सन रिजन आणि सेल अमाऊंट असा. आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर हायेस्ट सेल फॉर ईच रिजन काढायचा आहे विथ दीज कॉलम्स. रिजन सेल्स पर्सन सेल्स अमाऊंट आणि सेल रँक याच्यानुसार आपल्याला रँकिंग विद इन द रिजन. हायेस्ट सेल जिथं झाला आहे ती रँक 1. तर असं आपल्याला हायेस्ट सेल काढायचा आहे. तर कसं काढणार तर कसं काढता येईल तर फक्त एकच रो दाखवायची जिथं सेल रँक 1 असेल. सो ओनली द टॉप सेल्स पर रिजन, एकच टॉपचं सेल्स दिसेल प्रत्येक रिजननुसार. ओके. तर आता आपण इथं काय करणार आहे कॉमन टेबल एक्सप्रेशन वापरायचं. कसं लॉजिक लावणार आहे ते आधी आपण एक्सप्लेन करू. आपण रँक काढायची आहे ओव्हर पार्टिशन बाय रिजन सेल अमाऊंट. म्हणजे प्रत्येक रिजनसाठी असाइन द रँक टू सेल विथ 1 फॉर हायेस्ट सेल अमाऊंट. इफ एक हायेस्ट सेल अमाऊंट असलेली रँक आपण काढायची आहे प्रत्येक रिजनसाठी. इफ द मल्टिपल सेल्स हॅव द सेम अमाऊंट दे विल शेअर द सेम रँक. म्हणजे एकापेक्षा जास्त सेल्समध्ये सेम रँक असेल, सेम सेल्स असेल तर ते सेम रँक शेअर करतील. पण एकच रँक दाखवायची आपल्याला, म्हणजे रँक 1 असलेलीच व्हॅल्यू दाखवायची. त्याच्यानंतर विथ वापरायचं का तर ते कॉमन टेबल एक्सप्रेशन आहे टू कॅल्क्युलेट अँड स्टोअर द रँक्स. रँक कॅल्क्युलेट करायला आणि स्टोअर करायला कॉमन टेबल एक्सप्रेशन वापरायचं आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे कॉमन टेबल एक्सप्रेशनमध्ये रँक कॅल्क्युलेट आणि स्टोअर केली जाईल. आणि सेल रँक इज इक्वल टू 1 आणि व्हेअर वापरायचं जिथं म्हणजे तो फक्त सेल रँक 1चेच गोष्टी दाखवेल. त्याच्यानंतर काय करायचं तर म्हणजे कायला हायेस्ट सेल रिजन वाईज आपल्याला हायेस्ट सेल काढायचं आहे. तर हे कॉलम्स दिसले पाहिजेत. रिजन वाईज आपल्याला हायेस्ट सेल काढायचं आहे. मग आपण काय करायचं रँक वापरायची आणि ती काय म्हणतात त्याला आपण रँक वापरायची. पण ती काढलेली रँक स्टोअर करण्यासाठी जी कॅल्क्युलेट करतो ती रँक स्टोअर करण्यासाठी कॉमन टेबल एक्सप्रेशन वापरायचं. तर आता आपण त्यांनी सांगितलेल्या गोष्टी सिलेक्ट करूया. रिजन सेल्स पर्सन सेल्स अमाऊंट आणि सेल्स रँक. तर सिलेक्ट आता हे कॉमन टेबल एक्सप्रेशन आहे म्हणजे रँक्ड सेल्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी सेव्ह होतील. ठीक आहे. हे कॉमन टेबल एक्सप्रेशन. त्यानंतर सिलेक्ट रिजन सेल्स पर्सन सेल्स अमाऊंट आणि रँक ओव्हर. आता हे थोडंसं म्हणजे वेगळा पार्ट आहे म्हणून ह्याला आपण वेगळं दाखवूयात. रँक ओव्हर पार्टिशन बाय रिजनप्रमाणे रँकला अरेंज पार्टिशन करायचे. रिजन वाईज आपल्याला रँक पाहिजे म्हणून. आणि ऑर्डर बाय सेल अमाऊंटनी डिसेंडिंग ऑर्डरमध्ये त्याला अरेंज कर ॲज अ सेल रँक. आणि तिला काय म्हण सेल रँक म्हणून तिला सेव्ह कर असं आपण इथं सांगितलं आहे. ओके. त्याच्यानंतर कुठल्या टेबलमधनं तर फ्रॉम सेल्स. ओके. फ्रॉम सेल्स. आणि इथं हा टेबल हे रँक्ड सेल्स हे टीईचं ब्रॅकेट कंप्लीट झालेलं आहे. ओके. म्हणजे आता रँक्ड सेल्स या टेबलमध्ये आपल्याला काय काय मिळाला डेटा तर इथं आपल्याला रिजन मिळालं, सेल्स पर्सनचं नाव सेल्स पर्सन मिळाला, सेल अमाऊंट मिळाली आणि रँक कुठली मिळाली तर रँक ओव्हर पार्टिशन बाय रिजन ऑर्डर बाय सेल अमाऊंट डिसेंडिंग ऑर्डर अशी मिळाली. त्याच्यानंतर सिलेक्ट काय सिलेक्ट करायला सांगितलं आपण त्याला तर या टेबलमधलं काय सिलेक्ट करायला सांगितलं आपण त्याला तर या टेबलमध्ये नवीन जो टेबल आहे त्याच्यामध्ये रिजन सेल पर्सन सेल अमाऊंट आणि सेल रँक हे सिलेक्ट करायचं त्याला आपण सांगितलं. ओके. आणि त्याच्या कुठल्या टेबलमधनं फ्रॉम रँक्ड सेल्स. आता रँक्ड सेल्स हा एक वेगळा टेबल
क्रिएट झाल्यासारखं झालं. म्हणजे आपण ते कॉमन टेबल एक्सप्रेशन वापरून तो नवीन टेबल क्रिएट केला की ज्याच्यामध्ये रँक सेल रँक ही 1 असेल अशा फक्त व्हॅल्यू दाखव असं आपण त्याला सांगितलं. ओके, कळालं म्हणजे काय केलं. आता आपल्याला काय करायचं होतं, आपल्याकडे हा टेबल आहे तर आपल्याला त्याच्यातलं काय काय काढायचं होतं. तर रिजन सेल्स पर्सन ही माहिती आपल्याला हवी, हायेस्ट सेल, आणि हे कॉलम दिसले पाहिजेत. हायेस्ट सेल रिजन प्रमाणे दिसायला पाहिजे होता. मग आता जिथं आपल्याला हायेस्ट सेल रिजन प्रमाणे दिसणं अपेक्षित असतं तिथं आपल्याला ग्रुप बाय वापरायला लागतं. मग ग्रुप वापरायला लागणार होतं. मग ग्रुप बाय वापरायचं होतं तर ते आपण रँक काढण्यासाठी वापरलं. रँक ओव्हर पार्टिशन बाय. कशाचे ग्रुप बनवले म्हणजे कशाचं पार्टिशन केलं तर पार्टिशन बाय रिजन आणि ऑर्डर बाय सेल अमाऊंट. सेल अमाऊंटनुसार त्याला अरेंज कर असं सांगितलं. सेल काउंट प्रमाणे नाही, सेल अमाऊंट प्रमाणे. सेल काउंट इथं नाहीच आहे, सेल आय डीवरनं काढता आला असता. सेल अमाऊंट प्रमाणे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज कर असं त्याला आपण सांगितलं. आणि ती जी रँक आहे ती सेल रँकमध्ये सेव्ह कर असं इथं आपण त्याला सांगितलं. इथं व्हेअर जर का 1 रँक सेल रँक इज इक्वल टू 1 असं ही कंडिशन काढून टाकली असती ग्रे कलरची तर आपल्याला काय दिसलं असतं तर सगळ्या रँक दिसल्या असत्या. तर म्हणजे रँक अरेंज होऊन मिळाल्या असत्या आपल्याला. म्हणजे 1 2 3 अशा जेवढ्या रँकप्रमाणे सगळ्या मिळाल्या असत्या, जेवढ्या रँक आहेत तेवढ्या सगळ्या मिळाल्या असत्या फ्रॉम सेल्स टेबल. ओके, सेल्स टेबलमधनं एवढं त्यांनी सेल्स टेबलमधनं एवढी माहिती घेतली, ती अशा प्रकारे अरेंज केली. म्हणजे रिजन, सेल्स पर्सन, सेल अमाऊंट आणि सेल रँक अशी अरेंज केली. आणि ती रँक्ड सेल्स या CTE कॉमन टेबल एक्सप्रेशनमध्ये सेव्ह केली. त्याच्यानंतर काय झालं तर आता ह्या CTE मधनं आपण काय काय सिलेक्ट केलं. रिजन, सेल्स पर्सन, सेल अमाऊंट आणि सेल रँक ही आपण सिलेक्ट केली. आणि त्याला काय सांगितलं की रँक्ड सेल्समधनं हे सगळं सिलेक्ट कर. आणि त्याला काय सांगितलं की जिथं सेल रँक 1 आहे असा डेटा फक्त दाखव. मग तो सेल रँक 1 असलेला डेटा फक्त दाखवेल. ओके, क्लिअर आहे. अशा प्रकारे आपण CTE कॉमन टेबल एक्सप्रेशन आणि व्हेअर क्लॉज आणि ग्रुप बाय वापरून ग्रुप बाय म्हणजे पार्टिशन रँक वापरून आपण सेल रँक 1 असलेले रिजन कॅल्क्युलेट केलं. रिजनमधली सेल रँक 1 असलेले पर्सन कॅल्क्युलेट केले. ओके.